पुढचे काही दिवस मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस कोसळणार, हवामान खात्याचा अंदाज। नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्यांची आवक कमी झाल्यानं भाज्यांचे दर वाढले। किरकोळ मार्केटमध्ये भाज्यांचे दर 200 रुपये किलोवर। सद्यस्थितीत मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांमध्ये फक्त 22 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा। नाशिकमध्ये नाना पटोलेंविरोधात भाजपचं आंदोलन, नाना पटोलेंनी कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेतल्याच्या निषेधार्थ भाजप आक्रमक। नाना पटोलेंविरोधात नागपुरात भाजप आक्रमक, नाना पटोलेंच्या निवासस्थानाजवळ रहाटे कॉलनीत भाजपचं आंदोलन। पालघरच्या वाढवण बंदराला आज केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत मंजुरी मिळण्याची शक्यता। 76,000 कोटींच्या प्रकल्पाला गेल्या 25 वर्षांपासून विरोध। काँग्रेस मुख्यालयात राहुल गांधींचा वाढदिवस साजरा, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि प्रियंका गांधी यांच्या उपस्थितीमध्ये राहुल गांधींनी केक कापला। दिल्लीत उष्णतेचा कहर, 35.2 किमान तापमानाची नोंद, 24 तासात 14हून अधिक लोक मृत्युमुखी। ऊर्जा उत्पादनासाठी अदानी ग्रुप $100 अब्ज गुंतवणूक करणार, गौतम अदानींची माहिती। जम्मू काश्मीरच्या बारामुल्लामध्ये झालेल्या चकमकीत 2 दहशतवादी ठार तर 2 सुरक्षा कर्मचारी जखमी। जम्मू काश्मीरच्या मेंढरच्या जंगलात भीषण आग, उष्ण आणि कोरड्या हवामानामुळे जम्मू काश्मीरमधील अनेक भागात जंगलात आग लागण्याच्या घटना। हजसाठी सौदी अरेबियात गेलेल्या मुस्लिम बांधवांना कडक उन्हाचा फटका, मक्केला गेलेल्या 550 यात्रेकरूंचा उष्णतेमुळे मृत्यू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।